सुपर बाजार कोऑपरेटिव्ह कणकवली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव वातानुकूलित सुपर बाजार। पत्ता सुपर बाजार मुंबई गोवा हायवे SM हायस्कूल समोर कणकवली। आपल्या अतूट विश्वासामुळेच आम्ही 25व्या वर्षात पदार्पण करतोय। मोकाट गुरांमुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी देवगड नगरपंचायतीनं अखेर ठोस पावलं उचलली आहेत। देवगड निपाणी महामार्गावरील जामसंडे इथं मोकाट गुरांच्या धडकेत दुचाकीस्वार मंदार घाडी या युवकाचा मृत्यू झाल्यानंतर शहरातील नागरिक आक्रमक झाले होते। या घटनेनंतर नगरपंचायत प्रशासनावर मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी दबाव वाढला होता। या पार्श्वभूमीवर नगरपंचायत प्रशासन आणि सभापती निवृत्त उर्फ बुवा तारी यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे या समस्येची माहिती देत कोंडवाडा उभारण्याची मागणी केली। त्यानुसार देवगड नेनेनगर इथं कोंडवाडा उभारण्यात आलाय। त्याचं उद्घाटन मत्स्य व्यवसाय तथा बंदर विकास मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आलं। मंदार घाडी यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर नगरपंचायतीनं मोकाट गुरं पकडण्याची मोहीम सुरू केली। पकडण्यात आलेली गुरं या नव्या कोंडवाड्यात ठेवण्यात येत आहे। आतापर्यंत 23 मोकाट गुरांना पकडून कोंडवाड्यात आणण्यात आल्याची माहिती नगरपंचायत प्रशासनाने दिली आहे। मोकाट गुरांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये तसेच महामार्गावरील अपघातांना आळा बसावा यासाठी ही कारवाई करण्यात येते। कोंडवाडा सुरू झाल्यानं शहरातील मोकाट गुरांच्या समस्येवर काही प्रमाणात नियंत्रण मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। शहरामध्ये अत्यंत महत्त्वाचं आणि जिव्हाळ्याचं गेल्या 10 दिवसा अगोदर आमच्यातला एका नागरिकाचा जीव ह्या प्रश्नामुळे गेला होता आणि ह्याच्यावर तातडीने तोडगा काढण्याचं काम आमचे देवगड नगरपंचायतीचे आमची पूर्ण टीम प्रामुख्याने सभापती बुवा तारी यांच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आला आणि हा कोंडवाडा जो आज मोकाट गुरांसाठी बांधलेला आहे त्याचं शुभारंभ किंवा उद्घाटन मी आता केलेलं आहे। हा तसा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून हा पहिला प्रकल्प आहे, कारण का ह्याच बाबतीमध्ये 15 दिवसा अगोदर मी आणि कलेक्टर आणि सगळ्याच अधिकाऱ्यांनी एकत्र मिळून एक बैठक घेतली की जिल्ह्यामध्ये हा प्रश्न कसा आम्ही सोडू शकतो। अशा पद्धतीचे कोंडवाडे बांधण्याचा पुढाकार खरं म्हटलं तर नगरपालिकेच्या माध्यमातून घेतलं पाहिजे आणि मग ग्रामीण भागामध्ये आम्ही काय करू शकतो। मग त्यासाठी आम्ही जिल्हा परिषद COला काही पुढाकार घ्यायला सांगितलेला आहे, त्यांना काही रिपोर्ट सादर करायला सांगितलेलं आहे, जेणेकरून जिल्ह्यामध्ये हा विषय कसा आपण सोडू शकतो। जिल्ह्यामध्ये मोकाट जनावरांच्या दृष्टिकोनातून जो नागरिकांना त्रास होतो आणि त्याही प्राण्यांनाही उद्या न्याय भेटेल या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण काम करतोय आणि त्याचा पहिला प्रयोग म्हणून आज देवगड जामसंडेमध्ये आम्ही हा कोंडवाडा उद्घाटन केलेला आहे। आता मला विश्वास आहे यापुढे ह्याच्यामध्ये नागरिकांचं पण सहकार्य अत्यंत महत्त्वाचं आहे। किंबहुना ज्यांना आता इथे आम्ही या कोंडवाड्यामध्ये त्या गुरांचा लिलाव करणार आहे, त्यांना अन्न चारा आणि सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना उपलब्ध करून देणार आहे। लिलावानंतर गौशाळांच्या संपर्कात आमचे मुख्याधिकारी आणि आमची सगळी टीम आहे आणि म्हणून एकंदरीत ह्या पूर्ण प्रक्रियेतून मोकाट गुरांचा जो विषय जो आज आमच्या देवगड जामसंडेमध्ये महत्त्वाचा विषय होता तो सोडवण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं पाऊल आम्ही शब्दापलीकडे कृतीतून टाकलेलं आहे। गुरं आणून या देवगड तालुक्यामध्ये रस्त्यावरती ठिकठिकाणी सोडली जात आहे अशी अगदी माहिती आहे। तर अशावरती काही कारवाई होईल का? आपण तर ग्रामीण भागामध्ये कोंडवाड्याचा प्रयत्न करतातच, पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे। नक्कीच होणार, कारण का त्या सगळ्या मालकांची नावं आमच्याकडे आहेत, त्या दिवशी पोलिसांकडे पण नावं आहेत, आमच्या प्रशासनाकडे पण नावं आहेत। आता शेवटी ह्याची जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे, नाहीतर आम्हाला जबाबदारी निश्चित करायला लागेल आणि मग उद्या कारवाया झाल्या तर ते वातावरण उगाच खराब होणार आहे। म्हणून नागरिकांनी पण जबाबदार पद्धतीने या सगळ्या बाबतीमध्ये भूमिका घेणं अत्यंत गरजेचं आहे। आता काल काय परवाच गुरांमुळे एक मोठा अपघात आपल्या ग्रामीण भागामध्ये सिंधुदुर्गामध्ये झालं आणि ह्याच्यामुळे लोकांची अगर जीव जात असेल तर आपण सगळ्या जणांनी एक जबाबदार नागरिक म्हणून आपण भूमिका घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। म्हणून प्रशासन आपलं काम नक्की करेल, जिथे लागेल तिथे कठोरही होईल, पण नागरिकांनी मुळामध्ये अगर जबाबदारीने ज्या गुरांचे हे जे मालक आहेत जिथून हे गुरं येतात त्यांनी अगर जबाबदारीने अगर वागलं मला वाटतं पुढचं पावलं टाळू शकतात, नाहीतर मग प्रशासनाला टोकाची भूमिका घ्यायला लागेल।